सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा आपण इथे सँडविच कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर घेतलेलं आहे, ओला कांदा घेतलेला आहे, आलं लसूण हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे, एक छोटी वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे, 2 शिमला मिरची या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. फुटाणा डाळ घातल्यामुळे चटणीला छान घट्टपणा येतो आणि शिमला मिरची घातल्यामुळे चटणी चांगली हिरवी होते. 2 चमचे साखर घालायचं आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा लिंबू आपल्याला पिळून घालायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या आणि चटणी एकदम बारीक अशी आपल्याला याची पेस्ट इथे करून घ्यायची. चटणी छान अशी आपली गरगट होईपर्यंत इथे आपण वाटून घेतलेली. कलरसुद्धा एकदम हिरवागार आलेला आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि काकडीचे पातळ असे आपल्याला काप करून घ्यायचे. ब्रेड घ्यायचे, ब्रेडवरती मेयोनीज किंवा चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घालू शकता. त्यानंतर चटणी आपल्याला यावरती किती प्रमाणात घालायची तशी तुम्ही इथे ब्रेडला सगळीकडे चटणी आणि मेयोनीज इथे लावून घेतलेले आहे. कांदा आणि काकडीचे टोमॅटोचे काप यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती ठेवायचे तसे ठेवून घ्या. एकावरती एक ब्रेड ठेवून घ्या, मध्ये असं आपल्याला ट्रायंगलच्या शेपमध्ये कट करून घ्या. म्हणजे काय होतं, ब्रेड भाजल्याच्या नंतरनं कट करण्यापेक्षा कच्चा असतो तेव्हा कट केला की तो व्यवस्थित कट होतो. पॅनला बटर लावून घ्या आणि बारीक गॅसवरती चांगला असा सोनेरी कलर येईपर्यंत, थोडासा खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचे. भाजून घेतल्याच्या नंतरनं तुम्ही हे नाश्त्याला सकाळच्या बारी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवू शकता. रेसिपी आवडली लाईक शेअर करा. पुढच्या रेसिपीमध्ये असंच भेटूया.